प्रेरणा, आता तू नसशील ना तर मी जबाबदारीने देवापुढे दिवा लावेन बघ रोज. तू होतीस तर काही काळजीच नव्हती कशाचीच. प्रेरणा, तू तू तुझं स्वप्न जग, पण आम्हाला विसरू नको सांग प्लीज. प्रेरणाजी, शूटिंग वरून जेव्हा लेट यायचे तेव्हा मला कधीच डोरबेल वाजवावी लागली नाही का? कारण मला माहित होतं माझी प्रेरणाजी जागी आहे, माझी वाट बघते. खरं सांगायचं तर प्रेरणाताई आपल्या मैत्रीचं बळ आहे. तुम्ही आम्हाला कधी विसरणार नाही ना? काहीतरीच काय गोर, कायम आमच्या सोबत राहा असंच. तुम्ही माझं जग आहात, त्यामुळे मी तुम्हाला कधीच विसरू शकणार नाही, अगदी ठरवलं ना तरी. फक्त हसायचं. खरं तर मी थँक्यू बोलून फॉर्मॅलिटी नाही करणार, पण तुम्ही सगळे सोबत होतात म्हणून आज आम्ही सोबत आहोत. पण मी तुम्हाला एक प्रॉमिस करतो, तुमची प्रेरणा कायम तुमचीच राहील. शक्य झालं तर तुमच्या या मैत्रीच्या जगात मलाही थोडीशी जागा द्याल. हो, देऊ ना. पण सध्या तुम्ही प्रेरणादीला घेऊन जाऊ शकता. पण हा, तुम्ही हनीमूनला कुठे जाताय हे आम्हाला सांगा, म्हणजे आम्ही सगळ्या जणी कबाब में हड्डी बनवून येऊ. बस गो मिठू, नौटंकी कुठली. निघूया. आता रडायचं नाही, फक्त हसायचं. स्वामी असेच पाठीशी राहा. येते. काळजी घ्या. अनुज भाऊजी, थँक्यू. काळजी घ्या. थँक्यू. आज प्रेरणाताई किती आनंदात होत्या नाही. त्यांनी सुखात बघून खरंच मला आनंद झालाय.
त्यांनी त्यांच्या मनासारखा जोडीदार मिळाला आणि अजित भाऊंशी त्यांचं लग्न झालं ना, ह्यातच मला समाधान मिळाले बघा. खरंय, अजित भाऊ फार श्रीमंत नाहीये, पण काय 2 पैसे कमवण्यासाठी प्रेरणाताईला फार मेहनत नाही करावी लागणार हेच खूप झालंय. दोघं बी आता आयुष्यभर सुखात राहतील. बस अजून काय हवंय? आणि मला असं वाटी राहिलंय की मी तुला सुखात नाही ठेवू शकत. मी तुझ्यासाठी योग्य नाहीये. तुला मन मारून जगावं लागतं का? तुला काहीच हौस मोज नाही करता येत. ठीक आहात ना तुम्ही? काय बोली राहिलेत? अहो तुमच्यासारखा नवरा मिळालाय मला, ह्यातच मी स्वतःला नशीबवान समजते. पैसा काय येत जात राहतो. काहीतरीच बोलता तुम्ही. पैशाने जग चालतो वल्लू. ज्याच्याजवळ पैसा त्याला सलाम, आणि ज्याच्याजवळ नाही तो गुलाम. एवढा साधा हिशोब आहे. नाही, बरोबर आहे तुमचं. पैसा कमवलाच पाहिजे, प्रगती केलीच पाहिजे, पण म्हणून काय पैसा म्हणजे देव नाही ना. पण पैसा देवापेक्षा कमी पण नाही ना वल्लू. म्हणून मला वाटी राहिलं आपल्याकडे भरपूर पैसा असायला हवा. आपल्याला कशाचीच कमी नको पडायला. वल्लू काय मला माहित नाही आज असं काऊन बोली राहिलात तुम्ही, पण माझ्यासाठी तुमचं माझ्यासोबत असणं सगळ्यात मोठं सुख आहे. निलिमाताई, अहो आता रडून काय उपयोग आहे का सांगा बरं मला. हा इंदूताई माका सांगा, रडू नाही तर काय करू हो? हा, आयुष्यभर संसाराचं गाडो मी एकटीन ओढलंय. प्रेरणाच्या बाबांनी मका कधीच साथ दिलेली नाही. माझं तनू लहान असा हो, त्याच्याकडून मी काय अपेक्षा करतले सांगा? प्रेरणा घरातला मोठा चेडू असा ना, त्याच्याकडून मी अपेक्षा केलं तर काय बिघडलं माझं? हा सांगा तुम्ही. आता अण्णा केदारशी लग्न झालं असतं तर 4 पैसे मिळाले असते ना मका. एकटीन खाणार काय होते हो मी? पण बेला नशीबच फुटक्या हो, नशीबच फुटक्या. निलिमाताई इकडे पहा बरं, डोळे पुशी घ्या. आता रडायचं काम नाही, कळलं ना? हां, उलट आपण आपली मैत्री अशीच पक्की ठेवू. मग बघा मी काय करते. अहो तो अण्णा केदार अजून बी माझ्या शब्दाच्या बाहेर नाही आहे, कळलं का? फक्त प्रेरणाच्या आयुष्यात ना त्या अजितला कसं बाजूला करायचं याचा विचार आपण करायला पाहिजे. काय सांगतास? सगळं नीट होत? का बरं नाही होणार? हां सांगा बरं, का बरं नाही होणार? तुम्ही फक्त मी सांगते तसं करत राहा. मग लक्ष्मी तुमच्या घरात आलीच म्हणून समजा. फायनली आलो आपण आपल्या घरी. एक मिनिट. आपलं घर छान आहे नाही? हो हे दे ना मला. स्वामी, काय? काय काय हा पसारा? अगं ते मी एकटा असतो ना, त्यामुळे मग घाई होते मला. नाही पण आता मी आहे ना. तू थांब, हे नंतर करायचंय मला. घाई असते ना, मला काय करतो मी मग जे हाताला येईल ते घालतो आणि मग निघून जातो. म्हणून ते छान आहे रुटीन, पण आता मी आवरते. नाही, ते नंतर. मला ना माझ्या बायकोचा प्रॉपर गृहप्रवेश करायचा आहे. तू इथेच थांब, मी आलो लगेच. सॉरी सॉरी, ठेवलं. आलो हा, थांब. आलो. ए काय करतेस तू? ते ठेव ते ठेव ठेव लवकर. हा हे हे हा हे खाली.
1 2 3. आता ये. एकटीच येऊ? हा नाही नाही मी पण येणार. हे हे नाही हे मी ठेवतो. हा जागा मी करतो जागा. होईल जागा. खूप जागा असते. मी येतो थांब. 1 मिनिट. हा चला. स्वामी पाठीशी राहा. हा वा कसं आहे मस्त. आपलंय. झाला ना प्रॉपर गृहप्रवेश? हा झाला. चला बरं झालं. नाही कामाला लागता येईल ना. कसलं काम? नाही कसं आहे, स्वतःचं घर असलं हक्काचं की ते सुंदर दिसलं की अजून छान वाटतं ना. आणि सुंदर कशामुळे दिसतं? साफसफाई असेल तर. आता कसं प्रसन्न वाटतंय ना एकदम. हो छान वाटतंय. हा सॉरी. पण खरंच आज मका पहिल्यांदाच स्वतःचं असं हक्काचं घर मिळालंय. आणि फक्त घर नाही मिळालेलं, माझा हक्काचा माणूस पण मिळाला. अजून काय पाहिजे आयुष्यात?